स्वामी भक्तांनो, आजच्या ह्या शुभ दिवशी स्वामी महाराज काय आशीर्वाद देतात ते आपण पाहूया। जर देवावरती ह्या ब्रह्मांड नायकावरती विश्वास असेल तरच हा संदेश तुम्ही पुढे पाहावा, अन्यथा नाही पाहिला तरी चालेल। जो सच्चा स्वामी भक्त असेल तो हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच पाहिल। आजच्या या शुभ दिवशी साक्षात स्वामी या ब्रह्मांड नायकाचा आशीर्वाद तुमच्याकडे येत आहे। त्यांचे आशीर्वाद तुमच्याकडे येत असल्यामुळे आता तुमचं जीवन आनंदाने भरभरून जाणार आहे। जे काही सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐका, स्वतःच्या आयुष्याचं सोनं करून घ्या। लक्षात ठेवा, हे स्वामी संदेश तुमच्या आयुष्याला एक नवीन वळण देऊ शकते, पण त्यासाठी तुमचा त्यांच्यावर विश्वास असणं तितकंच गरजेचं आणि महत्त्वाचं आहे। जर तुमचा विश्वास असेल तर होय स्वामी आई मी तुझंच बाळ आहे असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा। स्वामी माऊली म्हणतात, बाळा आता तुझं सर्व चांगलंच होणार आहे। जेवढी वाट तू पाहतो आहेस, पाहिलेली आहेस, ती वेळ आता आली आहे। तुला इतकं भरभरून मिळेल की तुला सांभाळणं कठीण होणार आहे, तू सांभाळू शकणार नाहीस। पण तोपर्यंत थोडा संयम ठेव, थोडा धीर धर, थोडासा विश्वास तुला ठेवावाच लागेल। जो प्रत्येक वेळी परिस्थितीला शांत राहतो तो आमचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त करतो बाळा। छंद लागणं हा महत्त्वाचा भाग आहे। दारू पिणाऱ्या माणसाला दारूचा छंद लागतो, आपण म्हणतो तो छंदिष्ट झाला, त्याला त्या वाचून काही सुचत नाही। दारू नाही तर अगदी कासावीस होतो, तेव्हा सांगायचा मुद्दा असा की हा कासावीस होण्याचा प्रकार महत्त्वाचा आहे। तिथे तो वाईट अर्थाने आहे आणि इथे चांगल्या अर्थाने। इथे नामस्मरणाचा असा छंद लागला पाहिजे की नामस्मरणाची गोडी लागली पाहिजे। मग इतकी गोडी की नामस्मरण करण्याचा प्रसंग नाही तो आपोआप व्हायला लागतं। संतांनी भगवंतांनी नामस्मरणावर भर दिला आहे। नामस्मरणाने पुष्कळशे फायदे होतात। एक म्हणजे रिकाम्या वेळेत नामस्मरण केले म्हणजे उगीच भांडण तंटे होत नाहीत। रिकामा वेळ चांगल्या मार्गाला लागेल आणि हळूहळू नामस्मरण करता करता मन स्थिर व्हायला लागेल, हा त्याचा उद्देश आहे। मी नामस्मरण आणि प्रार्थना ह्यांच्यामध्ये प्रार्थनेवर जास्त भर दिला, कारण प्रार्थनेमध्ये नामस्मरण आहे पण नामस्मरणामध्ये प्रार्थना नाही, म्हणून प्रार्थनेवर जास्त भर दिला जातो। तेव्हा प्रार्थना सतत म्हणत राहिले आणि तरी सुद्धा निवांत होण्याचा प्रकार आपल्याला साधेल। प्रार्थना म्हणायला अनेक कारणे आहेत। प्रार्थना म्हणण्याचे आपल्याला बाकीच्या गोष्टीत संसारामध्ये प्रपंचामध्ये त्याचा खूप फायदा होतो, पण त्याचबरोबर निवांत होण्याचा जो भाग आहे तो ह्या प्रार्थनेने आपल्याला साधता येतो। प्रार्थनेवर जास्त भर दिला जातो, ग्रंथदिंडीवर भर दिला तो म्हणजे तुमचा अहंकार कमी होण्यासाठी। आज माणसाकडे एवढा अहंकार आहे, आपण रेल्वेतून जाताना बसमधून जाताना एखाद्या माणसाला जरा बसायला जागा द्या हो म्हटल्यास कुठे जागा, तुम्हाला काही कळतं की नाही, असा तो फसकन माणूस आपल्या अंगावर येईल। म्हणजे हा अहंकार एवढा बलवान आहे की तो चोरून बसलेला असतो आपल्या शरीरामध्ये, आपल्या अंतकरणामध्ये, आपल्या मनामध्ये तो चोरून वास करतो आणि फुसकन कधी वर येईल हे सांगता येत नाही। म्हणून माझ्याकडे अहंकार नाही अशी घमंड कोणी करू नये, आणि म्हणून ह्या अहंकाराला कमी केल्याशिवाय तुम्हाला देवाच्या साक्षात्कारापर्यंत पोहोचता येणार नाही। म्हणून हा अहंकार कमी करण्यासाठी संतांनी नामस्मरण सांगितले आहे। पण नामस्मरणाने अहंकार घालवण्यासाठी तुकाराम महाराजांनी जसा अभ्यास केला तसा अभ्यास आपण करायला पाहिजे। नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी। म्हणजे नित्य नामस्मरण केले पाहिजे। अमित म्हणजे असंख्य वेळ असं नामस्मरण केले पाहिजे। सत्य म्हणजे आवडीने नामस्मरण केले पाहिजे। अशा तऱ्हेने नामस्मरण सदा सर्व काळ करा असं स्वामी म्हणतात। सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप 3 वेळेस करा आणि हा भक्तिमय चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा। बाळा एवढं नामस्मरण झालं पाहिजे, पण तेवढं नामस्मरण कोण करतोय? इकडे थोडं 10-12 माळा ओढल्या की झालं, आम्ही आता धन्य झालो असे वाटणारे लोक आहेत।
एकाने आमच्या सद्गुरूंना विचारलं, अहो महाराज, 11 माळा ओढायला तुम्ही सांगितलं, 1 माळ ओढली तरी चालेल का? सद्गुरू म्हणाले, चालेल. मग आम्ही विचारलं की अहो तुम्ही त्याला असं का सांगितलं, 1 माळ ओढली तरी चालेल म्हणून? तेव्हा सद्गुरू म्हणाले, अहो तो काहीच नाही करणार, त्यापेक्षा 1 माळ म्हणतोय ना, मग म्हणू दे त्याला. 11 माळा सुद्धा ज्यांना कठीण वाटतात त्यांना काय आणि कसल्या गोष्टी करायच्या, देवाच्या साक्षात्कार आणि देव यांच्याबद्दल मनातून इच्छा असायला पाहिजे, मनातून भक्ती असायला पाहिजे. जो सच्चा भक्त असतो त्याला काहीही करण्याची गरज पडत नाही. उठता बसता चालता फिरता प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक गोष्टीत त्याला प्रत्येक वस्तूमध्ये त्याला भगवंत दिसत असतो, भगवंताचा साक्षात्कार होत असतो. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा अनुभव आला असल्यास तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपला अनुभव शेअर करा, जेणे की दुसऱ्या भक्तांना त्याचा फायदा होईल आणि त्याची अनुभूती येईल. आपल्या ठिकाणी अहंकार चोरून बसला आहे. तो अहंकार नाहीसा होण्यासाठी आपल्याला नामस्मरण किंवा प्रार्थना म्हणायचं. जसा फायदा होतो तसा फायदा सुद्धा नामस्मरण आणि स्वामी महाराजाच्या भक्तीने होतो. साधना शिकवता शिकवता ह्याची किती तयारी झाली, हा किती लायक आहे हे सुद्धा चाचपून बघणे महत्त्वाचं आहे. मुद्दाम अपमान करायचा आणि अपमान केल्यानंतर हा टिकतो का, सद्गुरूंना टाकून जातो हे पाहिजे. तशीच देव आपली परीक्षा घेत असतो. म्हणून आपण आलेल्या परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जायला पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचा संबंध मी अमुक आणि मी असा ह्याच्याशी येऊन भिडतो. कुठलाही विचार घ्या, कुठलीही कल्पना घ्या, कुठलीही भावना घ्या, कुठलाही संकल्प घ्या, विकल्प घ्या, विकार घ्या, ह्या सगळ्यांचा संबंध मी अमुक मी असा ह्याच्याशी होतो. आणि तुमचा मी अमुक मी असा हा अहंकार एकदा फुगत गेला की परिणामी तुमचा हा फुगा देवाच्या आड येतो. हा अहंकाराचा फुगा कमी होणं हा महत्त्वाचा भाग आहे. तुमचा अहंकार जेवढा कमी होत जाईल तेवढा तुमचा निवांतपणा वाढेल. पुष्कळ लोकांचा असा समज आहे की आपण डोळे मिटून बसलो की आपण निवांत झालो, पण तसं नाही. ते इतकं सोपं नाही. डोळं मिटणं याला आपण अंतर्मुख होणं म्हणतो. डोळं मिटल्यानंतर तो उलट अधिक बहिर्मुख होतो. त्यामुळे तुम्ही नामस्मरण करा आणि अहंकार तुम्ही सोडून द्या. अहंकार हे खूप अज्ञान आहे बाळा, आणि ते तू बाळगू नकोस. बाळा, हे सगळं एकमेकांशी संबंधित आहे आणि म्हणून निवांत होणं हे खूप महत्त्वाचं आहे. ते निवांतपणा तुला जर मिळवायचं असेल तर तू नामस्मरणावर भर दे. आम्ही सांगितलेल्या गोष्टींचे तू पालन कर, आचरण कर. आज बाळा, तू माझा सच्चा भक्त आहेस, मला माहीत आहे. माझी आज्ञा तू नक्कीच पाळणार. ह्या भक्तिमय चॅनलला तू सबस्क्राईब कर आणि राजाधिराज योगीराज असे टाईप कर आणि सतत माझे नामस्मरण कर. श्री स्वामी समर्थ.